गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरवे नमः. हरि हरि हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. जय
नवरीमुळे कोणा देवानाही रूप देवानाही नाव देवानाही रूप देवानाही नाव देवानाही नाव कुठे नाही देवानाही नाव कुठे नाही देवाना देव देव मनाने व्यर्थ काही नसी 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 निज देव नेणसी मोळी कोणा निज देव नेणसी मोळी कोणा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव निज देव नेणसी मोळी कोणा निज देव नेणसी मोळी कोणा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही
म्हणून व्यर्थ काही नसीब निज देवने नसी मुई कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही विठ्ठल विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दुधानं गवमृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नागनाथ घाटावरती ब्रह्म सवेसी रेडा बोलविल्या श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नामो त्रिभुवनी पावनी Oh
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका प्राप्त वेळ कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्याची मूर्ती कैवल्याचं साम्राज्य कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा अभंग आपल्याला देवाची ओळख करून देणारा अभंग आजच्या सफला एकादशीच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आज या पागड्याचा पाडा गावामध्ये सफला एकादशी निमित्ताने माझी कीर्तन रूपी सेवा ठेवण्यात आली त्यामुळे मी समस्त गावकऱ्यांचे आभार मानते इथे उपस्थित असलेले माझं परम भाग्य आहे आज सगळे माझे गुरुवर्य सगळे संत मंडळी इथे उपस्थित आहे माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आहे सगळे मी काय तुमचंच ऐकते तुम्हालाच सांगते माझे गुरुवर्य अनिल बाबा पाटील असतील माझे गुरुवर्य तुकाराम बाबा असतील परत गणेश बाबा असतील संतोष बाबा असतील मला जे लहानपणापासून मार्गदर्शन करतात असे माझे आजोबा गुरुवर्य हरिभक्तपरायण बुद्धेकर बाबा असतील सगळ्यांना साष्टांग नमस्कार करते साष्टांग दंडवत घालते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल आजची सफला एकादशी त्या निमित्ताने माझं कीर्तन आहे आता एकादशीचं महात्म्य असं आहे की ह्या एकादशीच्या दिवशी जो कोणी मौन राहील जास्त बोलणार नाही तो स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होईल तो स्वतःच्या आत्म्याशी अधीन होईल अजून जवळीक साधेल आपल्या आत्मदेवाशी जवळीक साधेल असं ह्या सफला एकादशीचं महात्म्य आहे याच्यामध्ये एक छोटीशी कथा पण आहे आलेली आहे एक महेश्वती नावाचं नगर होतं राज्य त्या राज्यामध्ये महेश्वत नावाचा राजा राज्य करीत होता त्या राजाला 4 मुलं होती 4 किती 4 त्याच्यामधला जो सगळ्यात मोठा मुलगा होता ना कृपाळू त्याचं नाव होतं कृपाळू पण तो वाया गेलेला होता पूर्णपणे त्याच्यामध्ये त्या राजाचे 3 मुलं होते ना ते एकदम धार्मिक देवाचे एकनिष्ठ भक्त देवाची भक्ती करणारे पण हा जो मोठा मुलगा होता ना तो वाया गेलेला तो व्यसनाच्या अधीन गेलेला वैश्य करायचा प्रजेला त्रास द्यायचा असा तो मुलगा राजाला त्या मुलाचा त्रास म्हणजे एकदम कंटाळला तो राजा त्या मुलाला समजावून प्रजा देखील राजाला वेगवेगळे दररोज नेहमी वेगवेगळे गाराणे घेऊन त्या राजाकडे यायची तो राजा कंटाळून गेला मग शेवटी त्या राजाने त्या मुलाला राज्याच्या बाहेर काढून दिलं त्या कृपाळू नावाच्या मुलाला त्या राजाच्या मुलाला तो बाहेर गेला तरी त्याने काही ते सोडलं नाही तरी त्याचं ते व्यसन सगळा पैसा संपला तरी त्याचं चोऱ्या करून तो व्यसन करायचा चोऱ्या करून सुद्धा एके दिवशी त्याच्यावरती अशी वेळ आली की त्याला खायला काही नव्हतं झोपायला काही नव्हतं तो असाच जंगलात भटकत होता आणि रात्रीची वेळ होती ती रात्र होती सफला एकादशीची रात्रभर त्याने काही खाल्लं नाही आणि काही पोटात काही अन्नाचा कण नसल्यामुळे त्याला काही झोप आलीच नाही मग त्याच्याकडून जे खाल्लं नाही ते झालं त्याचा उपवास तो झोपला नाही ते झालं त्याचं जागरण त्याच्याकडून त्या दिवशी जागरण घडलं आणि उपवास घडला त्याचं सगळं पाप निघून गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका आश्रमाच्या बाहेर आला त्या साधूने त्याला बघितलं काय रे बाबा कोण तू कुठून आला कोणत्या गावचं तुझं नाव काय त्याने सगळी हकीकत सांगितली तेव्हा ते साधू त्याला बोलले की काल तुझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता तू काही खाल्लं नाहीस तुझ्याकडून जागरण घडलं उपवास घडला त्याच्यामुळे तुझं सगळं
पाप निघून गेलं, पाप नष्ट झालं. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, करीन हरनिशी मुखी नाम, करीन हरनिशी मुखी नाम, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. व्रत एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी, हरिनामाचे धन संतांचे पूजन. एकादशी हे व्रत केलं पाहिजे, चांगलं असतं. आणि आपण त्या दिवशी काही खाल्लं नाही, देवाची भक्ती केली तर देवाच्या स्वरूपाच्या अधीन जाऊ, देवाच्या अजून जवळ जाऊ. त्या मुलाने, त्या साधूने जेव्हा त्याला सगळी हकीकत सांगितली तेव्हा तो स्तब्ध राहिला. एका रात्री तेवढं सगळं बदललं. म्हणजे एवढी आपण जे काही कार्य करू ह्या दिवशी, आपण जर उपवास केला, आपण जर देवाची भक्ती केली या एकादशीच्या दिवशी, तर आपलं कार्य सफल होईल, अजून चांगलं वळण त्या कार्याला मिळेल. म्हणून हे एकादशी हे व्रत करायला हवं. विठ्ठल विठ्ठल देवाचं आपण जेवढं ध्यान करू, नामस्मरण करू तेवढं चांगलं आहे. देव सगळीकडे आहे, देव कुठे नाहीये का? देव सगळीकडे आहे, देव चराचरात भरले. तरी आपण देव देव म्हणून व्यर्थ हिंडतोय. देव देव म्हणून आपण देव शोधायला पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, जेजुरीला जातो, तुळजापुराला जातो, अयोध्येला जातो, खूप देव धर्म करतो. पण देव आपल्यामध्येच सामावलेला आहे. देव या देहातच नटलेला आहे. देव नवे नवे तर देव या देहातच सामावलेला आहे. हा देहच देव आहे. पण हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा सद्गुरूंना शरण जातो. जी गोष्ट आपल्या जवळच आहे ती शोधणं भेटेल का? देव देहात देहात देव देहात देहात, देव देहात सुंदर असं प्रमाण दिलं. देव देहात देहात का हो जाता राऊळात. देव सगळीकडे या देहात आहे, राऊळात पण देव आहे. त्या दगडातल्या मूर्तीत सुद्धा देव आहे. पण आपण त्या दगडातल्या मूर्तीत देव बघतो, पण या माणसातला देव कधी कळेल? या माणसातच देव आहे. काही काही काय म्हणतात की देवाच्या पाया नाही पडायचं, देवाला फूल नाही व्हायचं, देवाला नारळ नाही व्हायचं, देवाला फळ नाही व्हायचं, दानपेटीत पैसे नाही टाकायचे. तर का? कारण ते देवाला जात नाही. असा काही काहींचा गैरसमज आहे. आपला तो तसा गैरसमज आहे. पण जेव्हा एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशाने भरतं, जेव्हा एखाद्या फुलवाल्याचं पोट आपल्या पैशाने भरतं, तर दानपेटीत आपण जेव्हा पैसे टाकतो तेव्हा ते दानपेटीतले पैसे काहीतरी चांगल्या धार्मिक कार्यासाठी वापरले जात असतील ना. ते कार्य जे आपण जेव्हा त्या फुलवाल्याला पैसे देतो, हारवाल्याला पैसे देतो, नारळवाल्याला पैसे देतो, तेव्हा त्या पैशांनी त्या हारवाल्यातल्या फुलवाल्यातल्या आत्म्यातला देव शांत होतो. मग ते देवाला गेलंच की हो. काही काही सुशिक्षित लोक असतात, ते म्हणतात. एक जण असं बसलेला आम्ही, तो म्हणतो 10,000 लोकांची पंगत जेव घातली. तो मला म्हणतो ताई लय नको उडू, त्यानं काही चांगल्या मनाने नाही घातली. म्हणलं मग? तो म्हणतो की त्याने आता इलेक्शन जवळ आलंय ना त्याच्यामुळे घातल्या. पण काही का होईना, कारण काही का असेना, पण पंगत तर जेव घातली ना. तसंच
कारण काहीही असो पण देवाचं नाम तरी तोंडात येऊ द्या ना. नाम घ्या. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत या देहात श्वास आहे, जोपर्यंत या देहात देव आहे, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरिविन. जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंतच आपल्याला देवाचं नामस्मरण करता येतं. एकदा का ह्या देहातून श्वास निघून गेला, देव निघून गेला तर उरतं शिल्लक काय उरतं? निघून गेला वारा, 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 निघून गेला निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. या देहातून श्वास निघून गेला तर काहीच उरत नाही, फक्त शिल्लक उरतो तो हे फक्त शरीर. काय उरते? बॉडी. एकदा का तो माणूस मरण पावला की आपण त्याला काय बोलतो? बॉडी, मर्डर. तसंच जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तर त्या श्वासाद्वारे तुमचं भजन सुरू ठेवा. आपल्याजवळ ती वस्तू आहे तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही. एक गृहस्थ नर्मदा परिक्रमेला गेला. नर्मदा परिक्रमा चालू असताना त्याला एक चकाकणारा, चमचमणारा, गुळगुळीत असा दगड दिसला. काय दिसला? दगड. तो दगड त्याने पिशवीत भरला. चांगला दिसला म्हणून पिशवीत भरला. आता कोणता पण दगड असता तर भरला असता का पिशवीत? चांगला दिसला, चकाकणारा दिसला, चमचमणारा दिसला, भरला पिशवीत. घरी घेऊन आला. नर्मदा परिक्रमा संपली, तो दगड घरी घेऊन आला. त्याने एक अशी आठवण म्हणून घरी घेऊन आला. घरी आणल्यावरती मग त्याने कुत्र्याला मारायला तोच दगड, पोरांना खेळायला तोच दगड, तिची बायको तिखट वाटायला सुद्धा तोच दगड घ्यायची. शोपीस मधून ठेवला होता तोच दगड, आणि दरवाजाला स्टॉपर म्हणून लावायला सुद्धा तोच दगड. असे वेगवेगळे काम ते दगडाने केले जायचे. असे 2-3 वर्ष झाले. आता 2-3 वर्ष झाल्यानंतर त्याच्या घरी असं योगाला एक साधू आले. साधू, संतोष बाबासारखे एक साधू आले. ते आले आणि त्यांनी तो दगड बघितला. तो दगड बघितले ते साधू होते, त्याला रत्नांची पारख सुद्धा होती, रत्नपारखी देखील होते ते. त्यांनी तो दगड बघितला तसं त्यांना कळालं की हा साधा दगड नाही, हा साधा दगड नाही. तो दगड बघितल्या त्या माणसाला विचारला, हा दगड कुठून आणला? ते म्हणे नर्मदा परिक्रमेला गेलतो, एक आठवण म्हणून घेऊन आलो. तेव्हा त्या साधूने सांगितलं की हा साधा दगड नाही, हा परीस आहे, परीस. आता याची किंमत 400 करोड आहे. कधी कळालं? 2-3 वर्ष झाल्या. आपले 2-3 वर्ष निघून गेले तरी कळालं. आता आपण 50 वर्षाचं झालो तरी कळालं. तसंच आपण जेव्हा ह्या देहात आहोत, ह्या मनुष्य देहाचा काहीतरी फायदा करून घ्या, सार्थक करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि देवाशी एकरूप होण्यासाठी नामरूपी तत्वच लागतं. आपण देवाच्या अनेक रूपांची पूजा करतो. कृष्णाची पूजा करतो, पांडुरंगाची पूजा करतो, रामाची पूजा करतो. देवाची रूपे अनेक आहेत. भगवद्गीतेत सांगितले देवाची रूपे अनेक आहेत, फक्त देवाचं स्वरूप एकच आहे. श्रीकृष्ण भगवान स्वतः सांगतात, माझी रूप अनेक आहेत, फक्त माझं स्वरूप आहे ते एकच आहे. आणि त्या स्वरूपामध्ये तुला लीन करण्यासाठी तुला सद्गुरूंना शरण जावे लागते. सद्गुरूशी जावे शरण. विठ्ठल विठ्ठल. आणि देवाला अर्जुन देवाला विचारतात, एवं सतत युक्ताये भक्तस्त्वं
उपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योग वित्तमः. अर्जुन श्रीकृष्ण भगवानांना विचारतो की एवढे भक्त तुझी पूजा करतात, एवढे भक्त तुला पुजतात, एवढे भक्त तुला तुझं नाव घेतात, नाम घेतात, तर तुला त्या भक्तांमधल्या कोणत्या भक्तांची भक्ती आवडते, कोणत्या प्रकारचे भक्त तुला आवडतात? तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणतात की ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योग वित्तमः. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा श्रीकृष्ण भगवान उत्तर देतात की मला अनन्य भावाने शरण जाणारे मान आणि मोह बाजूला ठेवून आसक्ती रूपी दोष आपलासा करणारे आणि माझ्या चरणाशी लीन होणारे भक्त मला आवडतात. भक्ताईसे जाना जे देही उदास. 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 भक्ताईसे जाना विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त असा असावा की ज्याच्या मनात फक्त माझा वास असावा, ज्याच्या मनात फक्त माझे चरण असावे, माझं ध्यान असावं, असा भक्त मला आवडतो. आपण पण भक्ती कशी करायची? भक्त प्रल्हादासारखी भक्ती करा, भक्त मीराबाई सारखी संत मीराबाई सारखी भक्ती करा, संत ज्ञानेश्वर महाराजांसारखी भक्ती करा. भक्त प्रल्हाद कसं होतं? त्याला कितीही त्रास दिला, हिरण्यकश्यपूने त्या भक्त प्रल्हादाला कितीही त्रास दिला, तरी त्या त्रासातून बाहेर काढायला भगवान परमात्माच भगवान परमात्माच प्रकट झाला ना. जेव्हा आपल्यावरती एखादं काही संकट येतं, तेव्हा त्या संकटाला आपण सामोरे जाऊ, त्यासाठी भगवान परमात्मा आपल्या पाठीमागेच उभा असतो. आणि ते संकट जेव्हा येतं, त्या संकटाच्या मागोमागच परमात्म्याचा हसरा चेहराही येतो. म्हणजे परमात्म्याचं हसरं स्वरूपही ते संकटाला आपल्या सोबत जेव्हा संकट येतं, तेव्हा तो परमात्माच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतो. म्हणून त्या भगवान परमात्म्यावरती आपली भक्ती असू द्या, आपला भाव असू द्या, आपली भक्ती कशी निस्वार्थ भक्ती असू द्या, निस्वार्थ प्रेम त्या भगवान परमात्म्यावरती करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटेलच. बरं मला सांगा, देव ही भेटण्याची गोष्ट आहे का? देव ही ओळखण्याची गोष्ट आहे. देव ही भेटण्याची नाही, देव ही शोधण्याची नाही, तर देव ही पाहण्याची गोष्ट नाहीये. देव ही होण्याची गोष्ट आहे. देव हे अनुभवता येतो, देव हे होता येतो. विठ्ठल विठ्ठल. अनुभवण्यासाठी त्याचं जे अनादी कालापासून चालत आलेलं नामरूपी तत्व आहे, ते आपल्याला घ्यावं लागतं. देव आहे, देव आहे.
हृदय मंदिरी शोधून पहा. आपण जर एखादा संकल्प केला की देवाला भेटायचं, देवाला अनुभवायचं, देव व्हायचंच आहे, संकल्प हा एवढा प्रभावी असतो, एवढा प्रबळ असतो. एखादा संकल्प मनाशी दृढ केला, ध्येय निश्चित केलं की देव व्हायचंच आहे आणि देवाशी एकरूप व्हायचंच आहे, देवाच्या त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचंच आहे, तर नक्कीच आयुष्यात देव होता येईल. आणि तो देव होण्यासाठी सद्गुरू भजा. आपण एवढा आतापर्यंत एवढा प्रवास केलाय, त्याच्यामध्ये आपला प्रवास चालूच आहे. एक गाडी असते, ट्रेन, आगगाडी, सगळ्यांना माहितीच आहे आगगाडी. ती ट्रेन चालू असते, चालता चालता एका स्टेशनवरती येऊन थांबते. त्या स्टेशनवरती एक प्रवासी चढतो. तो प्रवासी बसला, ती ट्रेन पुढे जाते. पुढे गेल्यावरती त्या ट्रेनमध्ये अजून एक प्रवासी चढतो. अजून थोडी पुढे गेली, अजून एक प्रवासी. किती प्रवासी झाले? तीन प्रवासी त्या ट्रेनमध्ये बसले. त्यांचा प्रवास चालूच आहे, चालूच आहे. चालता चालता अजून एक प्रवासी बसला. 4. पुढे अजून गेले, अजून एक प्रवासी बसला. 5. आणि अजून थोडे पुढे गेले, त्या ट्रेनचा प्रवास सुरूच आहे. अजून एक थोडे पुढे गेले, तिथे एक प्रवासी कोणता चढला? उलट जो बसलेला होता पहिला तो उतरला. आणि तो त्या सगळ्या प्रवाशांना बोलतो, तुम्ही पण माझ्यासोबत उतरा. सगळे बोलतात नाही. आता सांगायचं तात्पर्य असं आहे, हा जीवनाचा प्रवास चालूच आहे. याच्यामध्ये पहिला प्रवासी बसतो तो वडील, नंतर त्याच्यासोबत येते ती बायको, त्या बायको नंतर मग अजून थोडे पुढे गेल्यावरती त्यांच्या एक येतो तो मुलगा, तिसरा प्रवासी मुलगा. अजून पुढे गेल्यावरती चौथा प्रवासी असतो ती सुनबाई. अजून थोडे पुढे गेल्यानंतर 5वा प्रवासी चढतो तो म्हणजे नातू. असा जीवनाचा प्रवास चालूच आहे. अजून पुढे गेले आणि जो पहिला प्रवासी असतो तो उतरतो आणि तो सगळ्यांना बोलत असतो, म्हणजे तो माणूस बोलत असतो की तुम्ही पण माझ्यासोबत उतरा. पण सगळे त्याला काय बोलतात की आता अजून आमचं स्टेशन आलेलं नाही, आता तुमचं स्टेशन आहे, तुम्ही उतरा. तसंच आपल्या सोबत झालंय. एवढे आपण या संसारात रमलोय, या संसारात एवढे आपण अधीन झालोय संसाराच्या, एवढे जवळीक साधले संसाराच्या की परमार्थाचा आपल्याला विसर पडलेला आहे. संसाराच्या पायी देव आठवत नाही. 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 कोणी नाही रे कोणाचे, 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 कोणी नाही रे कोणाचे. एकट्याची जायचे, एकट्याची जायचे, एकट्याची जायचे, एकट्याची जायचे. संसाराच्या पायी देवा आठवत नाही. संसाराच्या पायी देवा आठवत नाही. या संसाराच्या पायी आपल्याला देव आठवत नाहीये. संतांनी संसार नाही केला का? संतांनी सुद्धा संसार केला. पण संत असे होते संसारामध्ये की संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात असं राहा की असून नसल्यासारखं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन वेळोवेळा करा. फळकट तो संसार, संसाराने आपल्याला त्याच्याशी एवढे एकरूप केले
अर्पित केले. भौतिक स्वरूपाच्या या देहाला बुद्धिरूपी सारथीने पकडले आणि आपले जे पंचतत्व आहेत ना ते घोडे आहेत. गीतेमध्ये सांगतात की ह्या सगळ्या देहांना, या सगळ्या मनुष्य देहाला भौतिक स्वरूपाने धरले, पकडले, आकसले आणि त्या भौतिक स्वरूपाच्या रथामध्ये आपण स्वार आहोत आणि त्या रथाची जी दोरी आहे, तो सारथी आहे, ती बुद्धी आहे, बुद्धी. आणि आपले जे पंचतत्व आहेत ते त्यांचे घोडे आहेत. आणि हे सगळं थांबवण्यासाठी सद्गुरूंना शरण जा असं सांगतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का? धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. माझ्या देही लाविला देव, लाविला देव, माझ्या देहाचे देव गेले, माझ्या देहाचे देव गेले. सद्गुरूंना का धन्यता देतात तुकाराम महाराज? कारण या देहाला त्यांनी देव दावून दिला, या देहाचे देऊळ केले, या देहातला देव त्यांनी दाखवून दिला, या देहातल्या देवाची त्यांनी आपल्याला ओळख करून दिली. कुणी त्या सद्गुरूंनी आपल्याला निज वस्तू दावून दिली. म्हणून तुकाराम महाराज सद्गुरूंना धन्यता देतात. माझ्या देही दाविला देव, दाविला देव, माझ्या या देहाला देवाची ओळख करून दिली, माझ्या या देहाला देवाची भेट करून दिली, माझ्या या देहातल्या देवाची मला ओळख करून दिली. म्हणून सद्गुरू तुकाराम महाराज सद्गुरूंना धन्यता देतात. माझ्या देहाचे देऊळ केले हो, माझ्या देहाचे देऊळ केले, माझ्या देहाचे देऊळ केले आणि आत्मलिंग आत स्थापन केले. आत्मलिंग आत स्थापिले, आत स्थापिले, निर्गुणाच्या वळल्या वाती, निर्गुणाच्या वळल्या वाती. आपण दिवा लावायला वात वळतो, ती कोणती असते? कापसाची. पण इथे तुकाराम महाराजांनी निर्गुणाच्या वाती वळल्या. सत्वगुणाच्या लाविल्या ज्योती, लाविल्या ज्योती, सत्वगुणाच्या ज्योत लावली आणि पंच प्राणांची आरती करून मुक्ताबाई ओवाळतीये. म्हणून धन्य धन्य मुक्ताबाई, तुका म्हणे माझी आई. तुकाराम महाराजांनी मुक्ताईंना आईच्या स्वरूपाची उपमा दिलीये. संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईपेक्षा, मुक्ताबाईंपेक्षा मोठे होते. संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव हे सगळे मुक्ताईंपेक्षा मोठे होते, तरी त्यांना
आईच्या लेवलची उपमा आईच त्यांना संबोधायचे, आईच त्यांना म्हणायचे. का तर मुक्ताई प्रेमळ, त्यांना माया लावायच्या. मुक्ताई ह्या त्यांच्या आईसारख्या त्यांच्याशी वागायच्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरूंना शरण जा आणि या देहातला देव तुम्ही ओळखून घ्या. देव सगळीकडे आहे. देव या माईक मध्ये आहे, पखवाजामध्ये आहे, या माईक मध्ये आहे, तुमच्या माझ्या देव सगळ्यांमध्ये आहे. तरी आपण देव देव म्हणून व्यर्थ हिंडतोय. पहिलं चरण आपण देव देव म्हणून व्यर्थ का हिंडा. 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 निज देवने नसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव मोठे काही. देवाला रूप नाहीये, रंग नाहीये, वर्ण नाहीये. देवाला आदी नाहीये, अंत नाहीये. देव हा निर्गुण निराकार आहे. पण आपण त्याला वेगवेगळी रूपे दिली आहेत, नावे दिली आहेत. पण देव हा त्याच्या स्वरूपाशी लीन आहे. देवाला आदिही नाहीये, अंतही नाहीये. जेव्हा या पृथ्वीमध्ये, पृथ्वी लोकावरती, या ब्रह्मांडामध्ये काहीच नव्हतं, तेव्हा आदी नारायण सर्व ब्रह्मांडामध्ये पाणीच पाणी होतं, काहीच नव्हतं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारे नव्हते, ही पृथ्वी देखील नव्हती. तेव्हा त्या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होतं. अशा त्या पाण्यावरती आदी नारायणाने ते आदी नारायण त्या पाण्यावरती झोपले होते. तेव्हा ते झोपलेले असताना त्यांच्या मनात असा विचार आला की आपण पृथ्वीची निर्मिती करावी, आपण मनुष्य देवाची निर्मिती करावी, आपण काहीतरी कार्य करावं. नव्हते काही पहिले
मनात अशी इच्छा उत्पन्न झाली आणि त्या आदिनारायणापासून ही सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. पैगा सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गाव विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. त्या आदिनारायणाने ह्या सृष्टीची निर्मिती केली. मग आपण सगळे त्या भगवान परमात्म्याचेच अंश आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि या मनुष्य देहात येऊन आपल्याला त्या भगवान परमात्म्याचा विसर पडलाय. म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखे रामदास बाबांसारखे आपल्याला महात्मे दिले. त्यांनी आपल्याला त्या नामाचा त्या देवाचा ओळख करण्यासाठी त्या देवाची आपल्याला ओळख करून देण्यासाठी आपल्याला सद्गुरु देतात. गुरु ने अमल पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. मुझको फकीर बनाया बे. फकीर बनाया बे. फकीर बनाया बे. फकीर बनाया बे. अमर पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमर पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमर पिलाया बे मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमर पिलाया बे मुझको गुरुने असं काही अमृत मला पाजलं की मला या देहाचा विसर पडला आणि मी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी लीन झालो. सद्गुरूंनी आपल्याला जे नाम दिले ते नाम सतत त्या श्वासाद्वारे चालू ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण जर त्या देवाचं नामचिंतन केलं तर त्या देवाच्या स्वरूपाशी लीन होतोच. पण या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून सुद्धा आपली सुटका होते. कधी कधी आपलं मरणही टळू शकतं. चौकात एका मुलाने पाणपोई लावली होती. पाणपोई उन्हाळ्याचे दिवस होते. तिथे दररोज नित्य नेमाने 4 व्यक्ती यायचे, 4 माणसं यायचे, पाणी प्यायचे, थोडा वेळ विश्रांती करायची, अर्धा तास विश्रांती करायचे आणि मग त्यांच्या कामाला निघून जायचे. असा त्यांचा नित्यनेम होता. 4-5 वर्ष झाले त्यांचा नित्यनेम असाच होता. त्या मुलाचे ते एकदम चांगले मित्र झालेले, चांगले जवळचे संबंध झालेले त्यांचे. एक दिवस त्या मुलाला न राहून त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही कुठून येता, काय करता, तुमचं नाव काय, गाव काय, काय काम करता. तेव्हा त्या 4 जणांनी सांगितलं की आम्ही यमदूत आहोत. तू देवाचा भक्त आहेस, तुझं मन निर्मळ आहे, शुद्ध आहे, तुझ्या सहवासात थोड्या वेळ आराम करतो, विश्रांती करतो, तुझ्या हातचं पाणी पितो आणि आमच्या कामाला निघून जातो, आमचा दिवसही चांगला जातो. असं कुणी सांगितलं? यमदूतांनी त्या मुलाला सांगितलं. तर त्या मुलाच्या आपल्या मनात जिज्ञासा असते. आपल्याला देव भेटला तर आपण काय मागू? गाडी मागू, बंगला मागू, पैसा मागू, धन मागू. आणि ते यमदूताला त्याच्या मनात पण थोडंसं स्वार्थ उत्पन्न झाला की विचारावं यांना आपला मृत्यू कधी आहे. त्यांनी विचारलं की बाबांनो माझा मृत्यू कधी आहे, माझा मृत्यू कधी आहे ते तुम्ही मला सांगा. ते यमदूत म्हणाले तसं आम्ही सांगू शकत नाही, पण तू आमचा चांगला मित्र आहे, जवळचा मित्र आहे म्हणून तुला सांगतो. मग ते यमदूत त्यांच्या राजाकडे गेल्याने त्या राजाला विचारलं की ते यमदूतांच्या राजाकडे आणि त्यांना विचारलं की असं एक माणूस आहे, असा एक मुलगा आहे, चांगला आहे, शुद्ध आहे, त्याचं मन शुद्ध आहे, देवाची भक्ती करतो, आमचा चांगला मित्र आहे, त्याचा मृत्यू कधी आहे ते त्याला जाणून घ्यायचंय. मग त्याने सांगितलं की त्याचा मृत्यू त्याच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री 12 वाजता आहे. दुसऱ्या दिवशी ते 4 जण आले. ते जराशे तोंड पाडूनच आले. त्यांना जरासं वाईट वाटलं. मग त्यांनी विचारलं तुम्हाला काय झालं, काय सांगितलं का तुमच्या? पण ते म्हणाले की तुझा मृत्यू तुझ्या लग्नाच्या रात्री, तुझं ज्या दिवशी लग्न होईल त्या लग्नाच्या दिवशी रात्री 12 वाजता तुझा मृत्यू होईल.
ते ऐकून तो पण जरा घाबरलाच. मग तसेच थोडे थोडे दिवस निघून गेले. त्याला स्थळ आलं. त्या स्थळाला त्याने नकार दिला. का? घाबरून. कशाला घाबरून? मरणाला घाबरून त्याने नकार दिला. असे 4-5 स्थळ, 10-12 स्थळ त्याने नाकारली. पण शेवटी लग्न करणंच होतं. तर मग शेवटी त्याने एक लग्न केलंच. एका मुलीशी लग्न केलं. आता लग्न झालं, सगळं अख्ख्या घरात चांगलं आनंदाचा उत्सव होता, आनंदाचा दिवस होता. मित्रमंडळी होते, सगळे परिवार होता सगळा. तो खाली असा 2 मजली घर होता ना, खाली असा तो बसला होता गप्पा मारत मित्रांसोबत. त्याने तेवढंच त्याचं घड्याळीकडे लक्ष केलं. 12 वाजायला अर्धा तास बाकी होता. 12 वाजायला अर्धा तास बाकी असताना तो उठला. हळूहळू 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 पायऱ्या चढत 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 तो त्याच्या खोलीपाशी आला. तो खोलीपाशी येतच त्याला त्याचा यमदूत मित्र यमदूत भेटला. त्याने भेटल्यावरती त्या मुलाने विचारलं, 12 वाजायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत, तुम्ही लवकर आले. तर मग तो यमदूत म्हणाला, माझ्या मित्राच्या अंत्ययात्रेला मी नसेल, तर मग तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायला, तुझ्यासोबत थोडंसं देवाचं भजन करायला मी तुझ्यासाठी इथे आलो. आणि हे सगळं बोलत असताना हे सगळं कोणी ऐकलं? त्याच्या बायकोने. हे सगळं ऐकतच तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिला रडायला आलं. ती रडायला लागली. आणि ते बसले दोघं जण, मस्त मांडी वगैरे घातली आणि त्याचं भजन सुरू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय यमदूत उठला, मागं सरकला. 12 वाजायला 3 मिनिटं बाकी असताना त्याने सापाचा वेश धारण केला. 12 वाजायला 2 मिनिटं बाकी असताना त्याने त्यांचं भजन चालूच होतं तरी पण ते 12 वाजायला 2 मिनिटं बाकी असताना त्याने तो सापाचा वेश धारण केलेले यमदूत थोड्या वेळ थांबला. 12 वाजले, पटकन त्या मुलाच्या पायावरती दंश केला. तरी तो मुलगा मेला नाही. त्याने परत दंश केला, तरी तो मुलगा मेला. फसा त्याने दंश करायला सुरुवात केली, तरी 12 वाजून गेले. 12 वाजून 5 मिनिटं झाले. 12 वाजून गेले, मरणाची वेळ टळली, तरी तो मुलगा मेला. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे
लागली, कारण तो शेवटपर्यंत, मरणाच्या शेवटपर्यंत त्याचं नामस्मरण चालूच होतं. गोविंद 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 म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते गाया. त्याला तरी माहिती होतं की त्याचं मरण कधी आहे, म्हणून तो भजन करत होता. आपल्याला तर ते पण नाही माहिती, तरी आपण ते भजन आपल्या मनात नित्यनेमाने चालू ठेवायला पाहिजे. मरणाच्या आधी सावध व्हायला हवं. संत रामदास स्वामी सुंदर असं प्रमाण देतात. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. तुम्ही सावध व्हा. 10 वर्ष बालपणी, 10 वर्ष बालपणात निघून जातात, तेव्हा काय असतं, छोटं आहे खेळू द्या. पण आपण लहानपणापासूनच त्या मुलाला, त्या मुलीला, त्या व्यक्तीला लहानपणापासूनच त्या बाळाला आपण सवय लावायला हवी. भजनाची, भजनाची, देवाच्या चिंतनाची, नामाची. मदालसा आई त्या बाळाला लहानपणापासून शिकवण लावते की तू वनात जा आणि एका ठिकाणी बसून, जिथे कोणीही नसेल, तुला त्या संसारातून तू निघून जा आणि अशा एका वनात जा की जिथे तुला कोणीच डिस्टर्ब करायला कोणीच नसेल. तिथे जाऊन तू देवाचं भजन कर आणि त्या देवाच्या स्वरूपाशी लीन हो. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्यांनी लहानपणापासून त्यांना पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी सांगितल्या. तसेच ही मदालसा रूपी आई त्या बाळाला सांगते की उपजत रंगणारे पुत्रा जावे तो वना. उपजत रंगणारे म्हणजे पुत्रा तू वनात जा, एकाग्र चित्तेने त्या भगवंताचं नामचिंतन कर. उपजत रंगणारे पुत्रा जावे तो वना. बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना. प्राणासी भय नाही तापत्रय चरणा. मग तुझ सौरसूरे पाहे परब्रह्मीच्या खुना. परिये जे मदालसा सोहम जो जो रे बाळा. त्या भगवंताचं नामस्मरण करते, भगवंताच्या चरणाशी तू लीन हो. तापत्रय चरणा. लहानपणापासून आई त्या बाळाला शिकवण देते की या संसारात काहीच ठेवलेलं नाहीये.
नाहीये, तू त्या भगवंताचं सदैव ध्यान कर. बै सोनियासनी रे पुत्रा दृढ होई मनी, चित्त वित्तू आपण आपे चित्त वित्त कुंडलिनी. चालता पश्चिम पंथे जाई चक्र भेदोनी, 17वी जीवन काळा पाहे आत्मा चिंतोनी. पर्ये जे मदालसा सोहून जो रे बाळा. आपण जेव्हा बाळाला पाळणा हलवतो बाळाचा, तेव्हा ही मदालसा त्या आईने गायली. आत्ताच्या काळात कसं आलंय, आधुनिक काळात पाळणा हलवताना गाणं लावतात. गाणे पण एवढे भारी असतात, डीजेवरचे गाणे असतात. पण ते गाणे लावण्यापेक्षा त्या फोनमध्ये त्या मोबाईलमध्ये एखादं भजन लावून द्या. ते भजन त्या बाळाच्या कानावरती पडल्यावरती जरासं पुण्य होईल. तसंच 10 वर्ष बालपण असतं. 10 वर्ष बालपणात निघून जातात, तरी ती आई त्याच्यावरती ती मदालसा रूपी आई. तसं या आयांनी त्या मुलावरती लहानपणापासून संस्कार करा. 10 वर्ष बालपणात निघून जातात, 20 वर्ष तारुण्यात निघून जातात. मग अंगात असा एक जोश असतो की मीच मोठा आहे, मी हे करेल ते करेल. अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. मग तो कसा सावधान होतो. 10 वर्ष निघून गेले, 20 वर्ष निघून गेले, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. तरी सुद्धा रामदास स्वामी त्यांना सावधान करू इच्छित असतात की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही सावधान व्हा, सावध व्हा. 30 वर्ष झाली, 30 वर्ष होती, पुत्राद्वारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 30 वर्ष झाले, मग पोरं आले, बाळ आले, लेकर आले, मग ते मागं फिरायला लागले. मग त्यांचं शिक्षण, त्यांना शिकवणं, त्यांना संस्कार लावणं त्याच्यामध्ये वेळ निघून गेला. पुत्रद्वारा मागे फिरती, प्रपंच पाठी लागला, हा संसार पाठी लागला. संसारामध्ये आपण एवढं गुंतलो की देवाचा विसर पडला. तरी सुद्धा रामदास स्वामी म्हणतात की सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही सावध व्हा. शेवटी 30 वर्ष सुद्धा निघून गेले, 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. 40 वर्ष झाले, पोरं मोठे झाले, कामाला लागले, नोकरीला लागले, पोरांचे काही तर नातू आले, तरी अजून सावध झाला नाही. डोळ्यास भुरळ पडली, 40 वर्ष झाले, डोळ्यास भुरळ पडली. डोळ्यांना काही दिसेना नाही. समोरचं पुढचं बघायला गेलं ते लांब दिसायचं, लांबचं बघायला गेलं तर ते जवळ दिसायचं. चष्मा लागला, पण आम्ही एवढे शाणे की डोळ्याचं काम करायला नाही लागले तर चष्मा लावला, डोळ्यांचे ऑपरेशन केले. एकदा नाही, दोनदा नाही, जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ऑपरेशन सुरूच. 40 वर्ष निघून गेले, शेवटी दिसायला लागलं डोळ्याला. झालं ते सुरू. 40 वर्ष होऊन गेले, तरी रामदास स्वामी म्हणतात आता तरी सावध हो. नाही, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यास म्हातारा म्हणती. 50 वर्ष झाले, दातांच्या पंक्ती हालायला लागल्या, खाता येत नाही, काही भाताची पेस्ट शिवाय तर काही जमतच नाही, तरी दात लावून घेतले, दात नवीन. केस पांढरे व्हायला लागले, व्हाईट व्हायला लागले, सफेद व्हायला लागले. तर एक आयडिया गेली, कलर आता कलर मिळतात ना, कलर दुकानात, ते कलर केसाला लावायचे. तसे कलर लावून केस काळे केले, ते पण झालं. 60 वर्ष पूर्ण झाले, 60ची बुद्धी नाटी, मग हाता आली काठी, वस लागे पाठी, त्यास हसती कारटी. असं म्हणतात की 60 वर्ष झाल्यानंतर ना चिडचिड होते, मग ते वस करते, नुसते असे पाठी लागते, मग ते वस करते तर ते हसतेत ना, बारकाले पोरं त्याला हसतेत, असे बारकाले पोरं हसतेत त्याला.
60 वर्ष पूर्ण झाली. 70ची केकी रचना, बसल्याने उठवेना, उठवेना चालवेना, मग तो झाला दैन्यवान. 70 वर्ष पूर्ण झाले. 70ची अशी रचना आहे की 70 वर्ष झाल्यानंतर बसलं की एकदा बसलं की उठवत नाही, एकदा उठलं की आणि एकदा उठलं की चालवत सुद्धा नाही, तरी सुद्धा काठी टेकवत 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 चालतो. 10 मिळून होता 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासा विसी. 80 वर्ष झाले. 80 वर्ष झाले, मग झालं त्याला उठता येईना, एका ठिकाणी पडू नये, अपयशी झाला. आणि पाण्याविना जशी मछली आहे, मासा आहे पाण्याविना, तसा त्याचा जीव कासावीस होत होता. मग वर्ष झाली 90, तोंड येईना एक शब्द. 90 वर्ष झाले तरी त्याला इथून जायचं नावच घेत नव्हतं. संसाराने एवढं त्याला खेचून धरलं होतं. तोंडातील शब्द बोलता येत नव्हतं, नुसतं करताय एवढंच. शेवटी त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. 1 शतक पूर्ण झाला. 1 शतक पूर्ण झाला. आला देसा वाया गेला. आला देसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, मग तो वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, मग तो सावध झाला. 100 वर्ष झाली. एकदा ह्या देह निघून गेला तर मग सावध होऊन फायदा काय? विठ्ठल म्हणून आधीच ज्या देवाला ओळखा, त्या देवाला एकरूप करून घ्या, त्या देवाशी लीन व्हा. आपण जसा एक छोटासा बालक असेल, त्याला जेव्हा त्याचे वडील पोहायला शिकवतात, सायकल शिकवतात, सायकलीचं चांगलं उदाहरण आहे. सायकल शिकवतात, तिथे सायकल सगळे शिकलेले आहे. सायकल शिकवतात तेव्हा मागून धरतात, हो की नाही? धरतात. पण जेव्हा मुलगा जरासा बॅलन्स करायला लागला तर मागणं सोडून देतात. पण त्या मुलाला एवढी अशी मनात असते, भीती नसते त्या मुलाला, की एवढी त्याला माहिती असतं की आपल्या बाबांनी, आपल्या वडिलांनी मागून धरले, त्याच्यामुळे तो घाबरत. तसं आपण त्या सद्गुरूंवरती विश्वास ठेवा. आपण देहात आलो, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्याच दिवशी आपली मृत्यूची तारीखही लिहिलेली असते. जेव्हा एखादं औषध बनतं तेव्हा त्याच्यावरती दोन डेट असतात. ती म्हणजे बनवायची आणि एक्सपायरी डेट. तसंच या देहाचं आहे. ह्या ज्या दिवशी जन्म घेतो त्या दिवशी मृत्यूची डेट सुद्धा तेव्हाच लिहिलेली असते. भगवंताने तेव्हाच लिहून घेतलेली असते. फक्त फरक एवढा आहे की ती डेट आपल्याला माहिती नसते. विठ्ठल विठ्ठल. या देहात सगळे आले, एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे. मग या देहाचं सार्थक करून घ्या काहीतरी. औंध हाट का मानव देह अल्लाने तुझे दिया. औंध हाट का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया महक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया महक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया महक जमाना खोया. भज मन नारायण
ह्याचा काहीतरी फायदा करून घ्या. सद्गुरूंवरती निष्ठा ठेवा, सद्गुरूंवरती भाव ठेवा. आपण जेव्हा आपल्याला काही झालं, आपल्याला काही लागलं, खरचटलं, ताप आला, सर्दी खोकला झाला तर डॉक्टरकडे जातो. आपल्याला डॉक्टर ज्या गोळ्या देतो ते न विचारता न त्याच्याशी काही बोलता घेतो आणि खातो. तेव्हा त्या गोळ्यांची नावं, त्या गोळ्यांचे प्रकार आपल्याला माहिती असतात का? तरी सुद्धा आपल्याला या देहात राहायचंय, आपल्याला चांगलं राहायचंय, स्वस्थ राहायचंय म्हणून आपण त्या गोळ्या घेतो. तसंच आपल्याला या देवाला, आपल्या ह्या देहाला देवाशी एकरूप करायचं असेल तर सद्गुरूंवरती विश्वास ठेवा. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. गुरुचरणी ठेविता भाव. गुरुच्या चरणी जर भाव ठेवला, गुरुच्या चरणी आपण जर नतमस्तक आपलं मस्तक ठेवलं आणि गुरुला जर त्या देवाशी एकरूप होण्याचा मार्ग विचारला तर त्या देवाशी आपण एकरूप होऊ. आणि देवावरती, ज्या देवाशी एकरूप होऊ त्या देवावरती श्रद्धा ठेवा, निस्वार्थ भक्ती करा त्या देवाची. देवावरती कधीही डाऊट घ्यायचं आणि देवावरती कधीही शंका घ्यायची नाही की देव आहे की नाही. काही काही म्हणतात देव आहे की नाही, काही काही वाटतं, आपल्याला वाटतं की देव नाहीये पण देव आहे. शंका घ्यायची नाही देवावरती. रामायणामध्ये जेव्हा रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू होतं तेव्हा रावणाने रामावरती नागास्त्राचा उपयोग केला, नागास्त्राचा वापर केला, नागास्त्र सोडलं. तेव्हा ते नागास्त्रातून रामाची सुटका करण्यासाठी रामाला गरुडाला बोलवावं लागलं. गरुड आला. गरुड हा सापाचा दुश्मन आहे, त्याच्यामुळे त्याने लगेच ते नागास्त्र सोडवलं, त्याच्यातून सुटका केली रामाची. तेव्हा त्या गरुडाच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला, गरुडाच्या मनात अशी शंका निर्माण झाली की राम हे खरंच देव आहे का? जर राम हे देव असते तर त्यांनी त्या नागास्त्रामधून स्वतःची सुटका स्वतः करून घेतली असती, पण त्यांना माझी गरज लागली, माझी गरज पडली. राम खरंच देव आहे का? हा प्रश्न घेऊन, ही शंका घेऊन गरुड भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांना विचारलं, का हो भगवान शंकर, राम हा खरंच देव आहे का? भगवान शंकर बोलतात, असं का विचारतोय? तेव्हा गरुड म्हणाले, राम जर देव असते तर रामाने स्वतःची सुटका स्वतः केली असती. जे रावणाने रामावरती नागास्त्र सोडलं होतं, नागास्त्राचा उपयोग केला होता, त्याच्यातून स्वतःची सुटका रामाने स्वतः केली असती, पण त्यांना माझी गरज लागली, त्यांनी मला बोलवलं. मग राम खरंच देव आहे का? ते म्हणाले, हो राम खरंच देव आहे. तुला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तुला ही शंका दूर करायची असेल, या प्रश्नाचं उत्तर तुला पाहिजे असेल तर काग भुरसुंडी नावाच्या ऋषीकडे जा. ते तुला याचं उत्तर देईल, तुझी शंका दूर करेल. तो गरुड एका घोर अरण्यात, घोर वनात ते काग भुरसुंडी नावाचे ऋषी ध्यानस्थ बसले होते. गरुड तिथे आला, त्यांना चाहूल लागली, कोणतरी आले, त्यांनी डोळे उघडले, ध्यानबद्ध डोळे त्यांनी उघडले, समोर बघितले गरुडाने त्यांना नमस्कार केला. तेव्हा गरुडांनी त्यांना ती शंका त्यांच्या समोर उत्पन्न केली. ती शंका त्यांना सांगितली की राम हे खरंच देव आहे का? आणि राम हे जर देव आहे तर त्यांना त्यांच्यावरती जे नागास्त्राचा उपयोग केला होता रावणाने, त्याच्यातून स्वतःची सुटका स्वतः करून घेता आली असती, माझी गरज नसती लागली. तेव्हा काग भुरसुंडीने सांगितलं की मला सुद्धा ही शंका झाली होती. जेव्हा रामाचा जन्म झाला होता तेव्हा मला पण वाटलं होतं की हा एवढंसं बालक, हे एवढंसं बाळ खरंच देव असेल का? तेव्हा मी दररोज तिथे त्यांना पाण्यामध्ये झोपायला घालायचे, तिथे मी त्या
खिडकीमध्ये जाऊन बसायचं, त्यांना बघायचो. एक दिवशी त्या बाळाने आ केला आणि त्यांच्या तोंडात मला सामावून घेतलं. 14 युग मी त्यांच्या तोंडात राहिलो. तेव्हा मला कळालं की राम हे खरंच देव आहे. म्हणून देवावरती कधी शंका करायची नाही की देव आहे की नाही. विठ्ठल शंका नाही करायची, देवाची फक्त भक्ती करायची. विठ्ठल विठ्ठल. आणि भक्ती सुद्धा अशी करायची. सांगायला आवडेल, भक्ती अशी करा. आपण देवाचं नाव घेतो यात नवल नाही, देवाने आपलं नाव घेतलं पाहिजे. आपण देवाची भक्ती करतो यात नवल नाही, देवाने आपली भक्ती करायला म्हणे त्यांचे वारे तुका म्हणे त्यांचे भक्ती अशी करा की आपण देवाची वाट बघतो यात नवल नाही, देवाने आपली वाट बघायला हवी. अशी भक्ती करा. वृंदावनामध्ये अशी एक स्त्री महिला भक्त आहे की तिने अशी भक्ती केली आहे देवाची की देव तिची भक्ती करतो. ती देवाची भक्ती करते यात नवल नाही, देव तिची भक्ती करतो. ती देवाचं भजन करते यात नवल नाही, देव तिचं भजन करतो. ती देवाचं नाव घेते यात नवल नाही, देव तिचं नाव घेतो. लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. लग्न न करता देवाची ती एकरूप झालीये. देवाला तिची एवढी लागण झाली की देव तिच्याशिवाय राहूच शकत नाही. अशी भक्ती त्या महिलेने केली. भक्त मंडळीने आधी तिचं नाव घ्यावं आणि मग कृष्ण म्हणावं, एवढी तिने तिच्या नावामध्ये ताकद निर्माण केली. बरं, त्या नावामध्ये काहीच नाही, वेलांटी नाही, उकार नाही, फक्त काना आहे. पहिल्या अक्षराला काना आणि दुसऱ्या अक्षराला काना. आणि त्या कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. अशी भक्ती तिने केली. सांगा बरं तिचं नाव. राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण. तिने अशी भक्ती केली आहे देवाची की देवाशी एकरूप झाली. तिचं नाव आहे राधा. राधा कृष्ण. राधा कोण बोलतं का? राधा कृष्ण बोलतो. आपण बोलताना काय बोलतो? राधा कृष्ण. भक्त तिने तिच्या नावामध्ये ताकद एवढी निर्माण केली की भक्त मंडळीने आधी तिचं नाव घ्यावं आणि मग कृष्ण म्हणावं. विठ्ठल एवढी तिने भक्ती केली. भक्ती करा, मीराबाई सारखी करा. विठ्ठल आणि भक्ती करताना त्या भगवान परमात्म्याच्या जो स्वरूप आहे त्या स्वरूपाशी लीन होऊन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी लीन होऊन भक्ती करा. देवाला नाव नाहीये, रूप नाहीये, रंग नाहीये. अभंगाचं देवा नाही रूप, देवा नाही
नाही. देवाला रूप नाहीये, रंग नाहीये, देवाला गाव नाहीये. त्या भगवान परमात्म्याची भक्ती तुम्ही करा विठ्ठल. आणि भक्ती करताना निस्वार्थ भक्ती करा. आपण भक्ती कशासाठी करतो? आपण भक्ती कशासाठी करतो? आपल्याला गाडी मिळण्यासाठी, मला परीक्षेत चांगले मार्क मिळू दे, मला गाडी मिळू दे, मला पैसा मिळू दे, मला बंगला मिळू दे, यासाठी आपण भक्ती करतो. पण निस्वार्थ पोटी भक्ती करा आणि त्या देवाचं नाम सतत घेत राहा. त्या देवाचं भजन आता आपण मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने करू. विठोबा रखुमाई, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, त्या आत्मदेवाला तुम्ही भजा, त्या आत्मदेवाची तुम्ही पूजा करा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची आणि त्या आत्मदेवाची अखंडित सेवा करत राहा. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की त्या आत्मदेवाला तुम्ही भजा आणि त्या आत्मदेवाची नित्य नेमाने सेवा करत राहा. झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा, तसेच गुरुवर्य माझे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री तुकाराम बाबा पाटील असतील, माझे गुरुवर्य हरिभक्त परायण अनिल बाबा असतील, गणेश बाबा असतील, साधू बाबा असतील, संतोष बाबा असतील, सगळेच सुभाष बाबा असतील, सगळेच इथे जमलेले, सगळेच माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळे मोठे आहेत, तरी सुद्धा मला इथे उभं राहून या लहान लेकराला बोलण्याची तुम्ही परवानगी दिली. या लहान लेकराचे शब्द तुम्ही ऐकून घेतले, त्यासाठी सगळ्यांचे आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते.
Thank you.